नमस्कार. स्वाध्याय 12.3 प्रश्न नंबर 1. आद्याने प्रत्येकी 48 फुलांचे 15 हार केले. नेहाने तितक्याच फुलांचे 12 हार केले, तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली? एका हारामध्ये 48 फुलं असे 15 हार केले. मग आद्याने जेवढी फुलं वापरली तेवढ्याच फुलांपासून नेहाने 12 हार केले, तर नेहाने एका हारामध्ये किती फुले गुंफली ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला 48 गुणिले 15 म्हणजे आद्याने एकूण वापरलेली फुले आपल्याला समजेल. बघा, 5 48 हातचे आले 4, 5 चोक 20 आणि 4 24. त्यानंतर आता दशकाचा शून्य 1 8 8 आणि 1 चोक 4 होणार बेरीज. 0 0 8 आणि 4 12 हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. मित्रांनो, आद्याने एकूण 720 फुले वापरली आणि 15 हार केले. मग आता नेहाने काय केले? 720 फुलांपासून हार बनवले. तिने एकूण 12 हार केले. म्हणजे 720 भागिले 12 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल एका हारामध्ये किती फुले गुंफली. बघा, 12 65 12 72. 72 मधून 72 गेले, बाकी उरली 0 आणि 12 0 0. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक हारात 60 फुले गुंफली. नेहाने प्रत्येक हारात 60 फुले गुंफली. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 60. प्रश्न नंबर 2. 8 जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी रुपये 992 द्यावे लागतात. त्याच प्रवासाची 14 तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम लागेल? मित्रांनो, 8 जणांच्या रेल्वे तिकिटासाठी 992 रुपये द्यावे लागतात. म्हणजे आपण 992 भागिले जर 8 केलं तर आपल्याला मिळेल एका जणाच्या तिकिटासाठी किती रुपये लागतात. आणि त्यावरून आपण काढणार 14 तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल. बघा, 8 1 8, 9 8 गेले, बाकी उरली 1, वरून घेतले 9, झाले 19. 8 दुणे 16, 19 मधून 16 गेले, बाकी उरली 3, वरून घेतले 2. 8 1 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. 32 मधून 32 गेले, बाकी उरली 0, भागाकार आला 124. म्हणजे मित्रांनो, एक जणाच्या तिकिटासाठी 124 रुपये लागतात. म्हणजे एक जणाचं तिकीट काढायचं असेल रेल्वेचं तर 124 रुपये लागतात. तर 14 जणांची तिकिटे काढण्यासाठी किती रुपये लागतील? तर आपल्याला करावं लागेल गुणाकार. 124 गुणिले 14. आता मित्रांनो, 14च्या पाढ्याने आपण डायरेक्ट या ठिकाणी गुणू शकतो. 14 चोक 56. मित्रांनो बघा, हे 56 म्हणजे एकक स्थानचा 6 या ठिकाणी येणार. हातचे आले 5. 14 दुणे 28, 28 आणि 5 33. हातचे आले 3. 14 1 14 आणि 14 आणि 3 17. उत्तर आलं 1736. म्हणजे 14 जणांच्या तिकिटासाठी 1736 रुपये लागतील. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रुपये 1736. प्रश्न नंबर 3. श्रीधरने दरमहा रुपये 245 प्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन एक धुलाई यंत्र खरेदी केले. जर त्याने 36 हप्त्यांच्या ऐवजी 30 हप्त्यात धुलाई यंत्राची किंमत चुकती केली असती तर त्याला किती रुपयांचा हप्ता द्यावा लागला असता? आता बघा मित्रांनो, 245 रुपये दरमहा दिलेले आहे आणि 36 हप्त्यामध्ये हे पैसे दिले आणि धुलाई यंत्र खरेदी केलं. म्हणजे 245 गुणिले जर 36 केलं तर आपल्याला लक्षात येईल की एकूण किती रुपये आपण धुलाई यंत्रासाठी दिलेले आहे. मग आता 36 ऐवजी जर आपल्याला हे धुलाई यंत्र 30 हप्त्यामध्ये आपण खरेदी केलं असतं तर आपल्याला किती रुपये द्यावे लागले असते? तर त्यासाठी मित्रांनो, यांचा जो गुणाकार येईल त्याला भागिले आपण 30 करणार. म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर. चला बघूया. 245 गुणिले 36. आता 6 पंचे 30. हातचे आले 3. 6 चोक 24 आणि 3 27. हातचे आले 2. 6 दुणे 12 आणि 2 14. दशकाचा 0. 3 5 15. हातचा आला 1. 3 चोक 12 आणि 1 13. हातचा आला 1. 3 दुणे 6 आणि 1 7. मित्रांनो, करूया बेरीज. 0 7 आणि 5 12. हातचा आला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8. 7 आणि 1 8. म्हणजे मित्रांनो बघा, दरमहा 245 रुपये, दर महिन्याला 245 रुपये दिले, 36 हप्ते पैसे भरले, एकूण 8820 रुपये द्यावे लागले. मग मित्रांनो, 8820 रुपये एकूण धुलाई यंत्रासाठी दिले. हे पैसे जर 30 हप्त्यात ही किंमत चुकती केली असती, बघा 36 हप्त्याऐवजी जर 30 हप्त्यात ही किंमत चुकती केली असती
तर त्याला दर महिन्याला किती रुपये हप्ता द्यावा लागला असता, म्हणजे 8,820 भागिले 30. आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय करू शकतो, एक एक शून्य या ठिकाणी काढून टाकू शकतो. म्हणजे बघा 8,820 भागिले जर आपण 30 केलं तर मित्रांनो एक एक शून्य कट होतो. मग आता या ठिकाणी भागाकार आणखी सोपा होण्यासाठी हा एक एक शून्य काढून टाकतो, म्हणजे भागाकार आपल्याला आणखी सोपा जाईल. मग आता बघा 3 दुणे 6, 8तून 6 गेले बाकी उरली 2, वरून घेतले 8 झाले 28, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 28 मधून 27 गेली बाकी उरली 1, वरून घेतले 2 आणि 3 चोक 12, 12 मधून 12 गेले बाकी उरली 0. तर मित्रांनो 30 हप्त्यामध्ये जर आपण हे धुलाई यंत्राची पूर्ण किंमत चुकती केली असती तर आपल्याला 294 रुपये हप्ता द्यावा लागला असता. म्हणजे 36 हप्त्यामध्ये आपण ही रक्कम पूर्ण केली त्यावेळेला आपल्याला 245 रुपये द्यावे लागले. म्हणजे हप्ते जर आपण कमी केले तर आपल्याला रक्कम वाढीव द्यावी लागते, म्हणजे 294 रुपये. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 294. प्रश्न नंबर 4. एका खोक्यात 6 सफरचंदे याप्रमाणे काही सफरचंदे 72 खोक्यात भरली. जर ही सफरचंदे एका खोक्यात 8 याप्रमाणे भरली तर ती भरण्यासाठी किती खोके लागतील? तर मित्रांनो 72 खोक्यामध्ये सफरचंदे भरलेले आहेत. प्रत्येक खोक्यामध्ये 6 सफरचंदे भरले, म्हणजे मित्रांनो एकूण सफरचंदे भरले किती, एकूण सफरचंदे होते किती ते आपल्याला या गुणाकारामधून मिळेल. बघा 6 दुणे 12 हातचा आला, एक 26 7 42 आणि एक 43. मित्रांनो एकूण 432 सफरचंदे आहेत, ही 72 खोक्यामध्ये भरलेली आहेत, एका खोक्यात 6 याप्रमाणे. मग आता 6 ऐवजी आपण एका खोक्यामध्ये जर 8 सफरचंदे भरली तर किती खोके लागतील? तर मित्रांनो बघा एकूण सफरचंदे आहेत 432 आणि 6 ऐवजी आता आपण एका खोक्यात 8 सफरचंदे भरणार आहोत. आपण करणार भागाकार. 8 45, 43 मधून 40 गेले बाकी उरली 3, वरून घेतले 2 झाले 32 आणि 8 चोक 32, 32 मधून 32 गेले बाकी उरली 0. तर मित्रांनो बघा आता आपल्याला 72 खोक्याऐवजी 54च खोके लागतील. म्हणजे सुरुवातीला एका खोक्यात आपण 6 सफरचंदे भरली होती, आता आपण जर 8 सफरचंद एका खोक्यामध्ये भरली तर आपल्याला फक्त 54 खोके लागतील. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 54. प्रश्न नंबर 5. एका सहलीसाठी प्रत्येकी रुपये 800 याप्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. सहलीसाठी एकूण रुपये 36,000 खर्च झाले. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली? मित्रांनो एका विद्यार्थ्याने सहलीसाठी 800 रुपये दिले, 50 विद्यार्थ्यांनी रक्कम जमा केली. मग आता ही रक्कम जमा झाली किती? तर मित्रांनो अतिशय सोपं आहे. 5 8 40 आणि हे 1 2 3 शून्य द्या. म्हणजे मित्रांनो एकूण रक्कम जमा झाली 40,000 रुपये. पाहिजे तर आपण सोपा गुणाकार करू शकतो. अगोदर 0 ने गुणा, नंतर 5 ने गुणा. उत्तर आलं 40,000. मित्रांनो हा गुणाकार आला 40,000. 40,000 रुपये जमा झाले. मग 40,000 रुपये सहलीसाठी जमा झाले, त्याच्यामध्ये 36,000 रुपये खर्च झाला. म्हणजे पैसे उरले किती? बघा 40,000 वजा 36,000, या ठिकाणी 10तून 6 गेले 4 आणि 3तून 3 गेला 0. मित्रांनो एकूण पैसे उरले 4,000 रुपये. 4,000 रुपये उरले आणि हे उरलेले 4,000 50 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहेत. म्हणजे 4,000 भागिले 50. तर मित्रांनो एक एक शून्य गेला, म्हणजे भागाकार आणखीन सोपा होईल. 400 भागिले जर आपण 5 केलं तर बघा 5 8 40, 40 मधून 40 गेले बाकी उरली 0 आणि 5 0 0. प्रत्येक विद्यार्थ्याला 80 रुपये परत मिळतील. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपये 80. प्रश्न नंबर 6. एका वर्गातील 52 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी रुपये 30 याप्रमाणे वर्गणी गोळा केली. जमलेल्या रकमेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी रुपये 60 किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले. तर किती विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला? मित्रांनो बघा 52 विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रत्येकी 30 रुपये गोळा केले. म्हणजे एकूण पैसे झाले किती? बघा 3 दुणे 6 आणि 3 5 15 आणि हा शून्य द्या. म्हणजे मित्रांनो बघा 3 दुणे 6 3 5 15 हा शून्य लिहिला. एकूण रक्कम झाली 1,560 आणि 1,560 रक्कम 1,560 रक्कम ही एका विद्यार्थ्याला 60 रुपयाचं साहित्य खरेदी केलं.
एका विद्यार्थ्याला 60 रुपये किमतीचं शैक्षणिक साहित्य खरेदी केलं. म्हणजे मित्रांनो याचा लाभ किती विद्यार्थ्यांना मिळाला तर आपल्याला हा भागाकार करायचा आहे. 1560 भागिले 60. तर मित्रांनो हे 0 कट होतात. म्हणजे भागाकार आपल्याला सोपा जाईल. म्हणजे 156 भागिले 6. 6 1 6 6 2 12 15 मधून 12 गेले बाकी उरले 3 वरून घेतले 6 6 6 36 36 मधून 36 गेले बाकी उरले 0 भागाकार आला 26. म्हणजे मित्रांनो या 1560 रुपयाचा 26 विद्यार्थ्यांना फायदा झाला. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 26. प्रश्न नंबर 7. एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 किलोग्रॅम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली. त्यातील तांदळाच्या त्याने प्रत्येकी 10 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. तर त्याने एकूण किती पिशव्या तयार केल्या? मित्रांनो 35 किलोग्रॅम तांदूळ असणारी पोती अशी 50 पोती खरेदी केली आणि हा एवढा सगळा तांदूळ 10 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्यामध्ये भरला. तर एकूण किती पिशव्या तयार केल्या? म्हणजे मित्रांनो बघा आता सुरुवातीला 35 गुणिले 50 पाचा 25 हातचे आले 2 5 त्रिक 15 आणि 2 17 या ठिकाणी 0. तर मित्रांनो 35 गुणिले 50 यांचा आपण गुणाकार केला तर उत्तर आलं 1750 किलोग्रॅम. 1750 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला आणि हा तांदूळ खरेदी केलेला काय केला तर 10 किलोग्रॅम या तांदळाच्या 10 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. म्हणजे एकूण किती पिशव्या तयार होतील? तर मित्रांनो बघा 1750 किलोग्रॅम तांदूळ 10 किलोग्रॅमच्या पिशव्या तयार केल्या. म्हणजे आपण या ठिकाणी करणार भागाकार. 10 1 10 17 मधून 10 गेले बाकी उरली 7 वरून घेतले 5 10 20 70 75 मधून 70 गेले बाकी उरली 5 वरून घेतला 0 झाले 50 आणि 10 5 50 50 मधून 50 गेले बाकी उरली 0 भागाकार आला 175. म्हणजे मित्रांनो 10 किलोग्रॅम वजनाच्या एकूण 175 पिशव्या तयार केल्या. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 175. प्रश्न नंबर 8. 3.5 डझन चिकूंची किंमत रुपये 210 आहे. तर 1.25 डझन चिकूंची किंमत किती? मित्रांनो बघा आता 3.5 डझन. आता 3.5 डझन म्हणजे किती चिकू? 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24, 3 डझन म्हणजे 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 चिकू आणि अर्धा डझन म्हणजे 6 चिकू. म्हणजे 36 आणि 6 झाले 42. मित्रांनो 3.5 डझन म्हणजे 42 चिकू. याप्रमाणे 1.25 डझन म्हणजे 21 चिकू. आता 3.5 डझन चिकूंची किंमत आहे 210 रुपये. म्हणजे मित्रांनो 210 भागिले जर आपण 42 केलं तर आपल्याला मिळेल एका चिकूची किंमत किती? मग आता 21 दुने 42 म्हणजे मित्रांनो थोडा अंदाज जर लावला तर 42 पंचे 210. 210 मधून 210 गेले बाकी उरली 0. मित्रांनो थोडा अंदाज लावा. 42 पंचे 210 म्हणजे एका चिक्कूची किंमत मिळाली आपल्याला 5 रुपये. आपल्याला विचारले 1.25 डझन चिक्कूंची किंमत किती? 1.25 डझन म्हणजे 21 चिक्कू. 21 गुणिले जर आपण 5 केलं बघा 21 चिक्कूंची किंमत किती? 1.25 डझन चिक्कूंची किंमत किती? एका चिक्कूची किंमत आहे 5. मग आता 5 1 5 आणि 5 2 10. म्हणजे मित्रांनो 1.25 डझन चिक्कूंची किंमत आहे 105 रुपये. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 105. प्रश्न नंबर 9. कंसामध्ये 85 गुणिले 21 कंस पूर्ण भागिले चौकटीमध्ये प्रश्नचिन्ह आहे बरोबर 119. मित्रांनो चौकटीमध्ये येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. स्वाध्याय 12.3 मधला हा शेवटचा प्रश्न आहे आणि मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.